प्रवाशांच्या वाढत्या मागणीनंतर भारतीय रेल्वेने पंढरपूर तिरुपती साप्ताहिक विशेष रेल्वे कायमस्वरूपी नियमित चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील भाविकांना मोठा दिलासा मिळणार असून पंढरपूर येथील विठ्ठल मंदिर आणि तिरुपती येथील श्री व्यंकटेश्वर मंदिर या दरम्यानची रेल्वे सुविधा अधिक सक्षम होणार आहे. सध्या विशेष रेल्वे म्हणून धावणाऱ्या गाड्यांना आता नियमित गाडी क्रमांक देण्यात आले आहेत. तिरुपती पंढरपूर विशेष रेल्वे ही 16 मे 2026 पासून नियमित रेल्वे म्हणून धावणार आहे. पंढरपूर तिरुपती विशेष रेल्वे ही 17 मे 2026 पासून नियमित रेल्वे म्हणून सुरू राहणार आहे. तिरुपती पंढरपूर साप्ताहिक रेल्वे प्रत्येक शनिवारी दुपारी 4 वाजता तिरुपती येथून सुटून दुसऱ्या दिवशी सायंकाळी 7 वाजता पंढरपूर येथे पोहोचणार आहे. तर पंढरपूर तिरुपती रेल्वे प्रत्येक रविवारी रात्री 8 वाजता पंढरपूर येथून सुटून पुढील दिवशी रात्री 11:30 वाजता तिरुपती येथे पोहोचेल. ही रेल्वे मोडनिंब, कुर्डुवाडी, बार्शी टाउन, धाराशिव, लातूर, लातूर रोड, उदगीर, बिदर, जहिराबाद, विकाराबाद, लिंगमपल्ली, बेगमपेठ, सिकंदराबाद, काचीगुडा, शादनगर, महबूबनगर, गडवाल, कुर्नूल, धोन, गुट्टी, तडीपत्री, कडप्पा, रेणीकुंटा आदी स्थानकांवर थांबा घेणार आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून